या आपण आजच्या भक्तीला सुरुवात करूया. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र स्नेहाश परमेश्वरा, आमच्या राजांच्या राजा, आमच्या प्रभूंच्या प्रभू, देवप्पा आजची सर्व भक्ती, आराधना, प्रार्थना, गीत गायन, संदेश देवप्पा तू आशीर्वादित कर. आणि प्रभूजी काय चुकल्यास तो आम्हाला क्षमा कर. देवप्पा, कोणती व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही या तुझ्या स्तोत्र 91 मधील वचनानुसार तो आम्हा सर्वांचं संरक्षण कर. आमच्या धर्मप्रांताचे बिशप साहेब, त्यांचे कुटुंबीय, आमच्या धर्मप्रांताचे सर्व पाळक, त्यांचे कुटुंबीय, आमच्या धर्मप्रांतातील सर्व चर्चचे लोक, त्यांचे कुटुंबीय, आम्हा सर्वांचा, सर्व ख्रिस्ती लोकांचा देवप्पा तू संरक्षण कर. तुझ्या पवित्र व शुद्ध रक्ताने देवप्पा तू आमचं संरक्षण कर. आणि प्रभूजी, तुझी कृपा आमच्यावर पुरेल इतकी सदैव असू दे. काय चुकल्यास तू आम्हाला क्षमा कर. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो ना एक बापा, आमेन. आपण एक गीत गाऊन देवाची स्तुती करूया. गीत क्रमांक आहे 534, होईल वृष्टी कृपेची, पहिला आणि शेवटचा. होईल वृष्टी कृपेची, ईश प्रेमुक्ती असे, तेने तुष्टी पुष्टी यांची, वृष्टी जगी होतसे, वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आमासु वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, साधा प्रभु इष्टकान, ऐसी विनंती ख्रिस्ताची, नावे करीत सुवास, वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आमासु वृष्टी हवी. प्रभू तुम्हासह असो आणि तुझ्या आत्म्यासह असो. संत मत्तयाने लिहिलेल्या शुभवर्तमानामध्ये 25व्या अध्याय शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या 41व्या वचनापासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ होतो. ईश्वराला गौरव असो. मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो, माझ्यापुढून निघून जा, आणि सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही, तानेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी व बंदीशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाही. त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील, प्रभूजी, आम्ही केव्हा तुम्हाला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदीशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही. तेव्हा तो त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या अर्थी या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही, त्या अर्थी ते मला केले नाही. ते तर सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यास जातील. हे प्रभू श्री ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ देव बाप्पा, तुझ्या वचनाची फोड करत असताना, तुझ्या वचनावर चिंतन आणि मनन करत असताना, तुझ्या वचनाचा अभ्यास करत असताना प्रभूजी, तुझा पवित्र आत्मा तू आम्हाला दे आणि तुझं वचन देव बाप्पा तू आम्हाला समजावून सांग. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. संत मत्तयाने लिहिलेल्या शुभवर्तमानामध्ये 25वा अध्याय आणि 41 ते 46 ही वचनं आपण वाचलेली आहेत. त्यामध्ये चांगुलपणा न करणाऱ्या लोकांविषयी दिलेला आहे की जो कोणी गोर गरीब अनाथ विधवा पोरके यांचा समाचार घेत नाही किंवा यांची काळजी घेत नाही किंवा त्यांच्याशी काही संबंध ठेवत नाही, घेणं देणं ठेवत नाही, कन्सर्न ठेवत नाही, अशा लोकांना प्रभू श्री ख्रिस्त म्हणेल की तुम्ही
नरकात जा, तुमच्यासाठी अग्नी सिद्ध केलेला आहे, सार्वकालिक अग्नी, त्या अग्नीमध्ये तुम्ही जा. म्हणजे किती भयंकर शिक्षा आहे. गलतीकरास पत्र 5वा अध्याय आणि 22 आणि 23 वचनामध्ये पवित्र आत्म्याची फळं दिलेली आहेत. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, सौम्यता, विश्वास आणि इंद्रिय दमन, अशी ती 9 फळं आहेत. त्यातल्या चांगुलपणा, गुडनेस या फळाचा आपण आज विचार करत आहोत. देवाची स्तुती असो. यासाठी आपण पवित्र शास्त्रामधून संत पौलाचे फिल्मोनाला पत्र हे घेतलेलं आहे. संत पौलाने फिल्मोनाला एक पत्र लिहिलेलं आहे. आता फिल्मोन हा कोण आहे? तर फिल्मोन हा रोमन अधिकारी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पौलाने 3 सुवार्ता फेऱ्या केल्या. यरुशलेमपासून वेगवेगळ्या ठिकाणी तो गेला. प्रभू श्री ख्रिस्ताची सुवार्ता त्याने गाजवली. मंडळ्या स्थापन केल्या. करिंथीतली मंडळी, गलती येथील मंडळी, इफिस येथील मंडळी, फिलिप्प येथील मंडळी, अशा पुष्कळ त्याने मंडळ्या स्थापन केल्या. आणि तो यरुशलेमला पुन्हा येत असे. आणि पुन्हा तो त्या ज्या मंडळ्या स्थापन केलेल्या आहेत त्यांना भेट द्यायला जात असे की त्यांचं काम कसं चाललेलं आहे ते पाहण्यासाठी. असं संत पौलाने जेव्हा मंडळ्या स्थापन केल्या, प्रभू श्री ख्रिस्ताची सुवार्ता तो सांगत होता, तेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्याकडून पुष्कळ चमत्कार पण झाले. आपल्याला माहिती आहे की फिलिप्प इथली एक देवप्रश्न सांगणारी भूतग्रस्त मुलगी केवळ प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये त्याने बरी केली. तिच्यातून ते भूत निघून गेलं. किंवा आपल्याला माहिती आहे की युतुक नावाचा एक मनुष्य संत पौलाचं भाषण ऐकत असताना वरच्या मजल्यावर बसला होता आणि अगदी वरच्या मजल्यावरून तो तिथून खिडकीतून पडला आणि तो मेला. आणि संत पौलाने प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये त्याला जिवंत केलं. आपल्याला माहिती आहे की फिलिप्प इथं असताना संत पौल आणि सीला यांना तुरुंगामध्ये टाकलं होतं आणि तिथं मोठा भूकंप झाला आणि तुरुंगाचे दरवाजे वगैरे उघडले गेले आणि त्यांच्या बेड्या पण तुटल्या आणि ते बंदीवासातून, त्या बंदीशाळेतून मुक्त झाले. देवाची स्तुती असो. आणि अशा या सुवार्तेमध्ये काही पुष्कळ लोकांनी प्रभू श्री ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे. या ज्या बंदीशाळेमध्ये संत पौल होते आणि रात्री पौल आणि सीला जेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावाची गीतं गाऊन स्तुती करत होते, तेव्हा नाही का भूकंप झाला आणि मग त्या बंदीशाळेच्या नायकाने ओळखलं की हे देवाचे लोक आहेत. आणि त्याने संत पौलांना विचारलं की माझं तारण व्हावे म्हणून मी काय करावे. तर संत पौलाने त्या बंदीशाळेच्या नायकाला, म्हणजे तो पण रोमन अधिकारी होता, त्याला सांगितलं की तू प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. आणि त्याने त्याच रात्री प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे असं आपल्याला कळतं. तर या सर्व सुवार्ता कार्यामध्ये संत पौलाला पुष्कळ जण भेटत गेले, पुष्कळ जण विश्वासात आले, पुष्कळ जणांनी बाप्तिस्मा घेतला आणि पुष्कळ जण विश्वासामध्ये अगदी स्ट्रॉंग राहिले. त्यातला हा एक रोमन अधिकारी फिल्मोन आहे. आता हा रोमन अधिकारी आहे म्हणजे रोमन अधिकाऱ्यामध्ये शताधिपती असत, मग त्यांच्या हाताखाली कमीत कमी 100 लोक असत की जे त्या रोमन अधिकाऱ्याचे गुलाम किंवा दास आहेत. आणि मग तो रोमन अधिकारी त्यांच्याकडून वेगवेगळी कामं करून घेत असे. त्याला शताधिपती असं म्हणत. आणि रोमन अधिकारी हे शताधिपती असत, त्यांच्या हाताखाली पुष्कळ नोकर चाकर असत. तर असाच हा रोमन अधिकारी आहे फिल्मोन. तर संत पौलाने त्याला सुवार्ता सांगितल्यामुळे आणि देवाच्या कृपेने, प्रभू श्री ख्रिस्ताच्या कृपेने त्याच्यामध्ये, त्याच्या जीवनामध्ये काही चमत्कार किंवा चिन्ह घडलं असेल, झालं असेल. आणि त्यामुळं तो फिल्मोन प्रभू श्री ख्रिस्ताचा सेवक झालेला आहे, दास झालेला आहे. तो विश्वासामध्ये स्ट्रॉंग असा आलेला आहे फिल्मोन. आणि त्यामुळं संत पौल आणि फिल्मोन यांची अतिशय अतूट आणि घट्ट अशी मैत्री झालेली आहे. आणि
तो फिल्मोन इतका विश्वासामध्ये स्ट्रॉंग आलेला आहे की फिल्मोनाचं पत्र एकच अध्याय आहे, त्याच्या पहिल्या वचनामध्ये आपल्याला कळतं की संत पौल म्हणतात, तुझ्या घरात जमणाऱ्या मंडळीला प्रभू येशूची कृपा व शांती असो. म्हणजे फिल्मोनाच्या घरात चर्च भरते इतका तो फिल्मोन आता काय झालेला आहे, विश्वासू झालेला आहे, ख्रिस्तामध्ये तो आलेला आहे. देवाची स्तुती असो. तर संत पौल कुठं आहेत? तर संत पौल हे रोममध्ये आहेत आणि तिथून ते फिल्मोनाला पत्र लिहितात. संत पौल या पत्रामध्ये काय म्हणतात, पहिला अध्याय 9व्या वचनामध्ये की मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान. म्हणजे संत पौल सध्या वृद्ध झालेले आहेत. मी वृद्ध झालेला पौल आणि ख्रिस्त येशूचा बंदिवान. रोममध्ये ते बंदिवान आहेत. यरुशलेममधून त्यांना बेड्या घालून रोममध्ये नेलेलं आहे बंदिवान म्हणून. कारण त्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली, हा त्यांच्यावर दोष होता. आणि मग संत पौल हे रोममध्ये बंदिवान असताना कदाचित त्यांच्या हातात अजूनही बेड्या असतील, ते तिथून त्यांनी स्थापलेल्या वेगवेगळ्या मंडळांना पत्र लिहित आहेत. आणि असंच एक पत्र त्यांनी फिल्मोनाला लिहिलेलं आहे, ते आपल्या बायबलमध्ये आहे, फिल्मोनाला लिहिलेलं पत्र. तर फिल्मोन हा रोमन अधिकारी आहे. त्याला ते का पत्र लिहित आहेत याचं कारण असं की फिल्मोनाकडे असलेला एक दास, एक गुलाम की ज्याचं नाव अनेसिम आहे, अनेसिम, तो पळून आलेला आहे. आणि पळून कुठं आलेला आहे? तर संत पौलांकडे आलेला आहे. कदाचित काम करत असताना त्याच्याकडून काही चूक झाली असेल किंवा काही नुकसान झालं असेल, त्या रोमन अधिकाऱ्याचं किंवा रोमन प्रॉपर्टीचं काही नुकसान झालं असेल, काम करत असताना काही चूक झाली असेल अनेसिम या गुलामाकडून. आणि तो अनेसिम हा गुलाम पळून आलेला आहे कुठं? तर संत पौलांकडे. आता पहा, गुलाम आहे, काम करावं लागतं आणि कामात चूक झाली तर शिक्षा असते, आणि पळून गेला ही दुसरी चूक झाली, मग रोमन अधिकाऱ्याला त्याला शिक्षा करण्याचा पूर्ण हक्क असतो जर गुलाम असा पळून वगैरे गेला तर. आणि हा पळून आलेला आहे संत पौलांकडे. तर संत पौल त्या अनेसिम या गुलामाबद्दल कितीतरी चांगुलपणा दाखवतात. चांगुलपणा हे पवित्र आत्म्याचं फळ आहे. गलतीकारास पत्र 5 अध्याय 22-23 वचनामध्ये आपण ते पाहिलेलं आहे. तर संत पौल अनेसिम बद्दल किती चांगुलपणा दाखवतात ते आपल्याला या फिल्मोनाच्या पत्रामध्ये पाहायला मिळतं. पहिला अध्याय 18 वचनामध्ये आपण वाचतो की संत पौल फिल्मोनाला लिहितात, त्याने म्हणजे अनेसिमने तुझे काही नुकसान केले असेल किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या खाती मांड. कितीतरी चांगुलपणा संत पौल या अनेसिम या गुलामाबद्दल दाखवत आहेत. पहा, अनेसिम हा पण या सुवार्तेद्वारे ख्रिस्तामध्ये आलेला एक ख्रिस्ताचा शिष्य किंवा ख्रिस्ताचा दास असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याने पण सुवार्तेवर विश्वास ठेवलेला आहे अनेसिम. आणि म्हणून संत पौलाला त्याच्याबद्दल खूप प्रीती आहे. आणि म्हणून ते काय म्हणतात, त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या खाती मांड, 18व्या वचनामध्ये. आणि वर संत पौल फिल्मोनाला काय लिहितात की माझ्यावर एवढे उपकार कर, माझ्या जीवाला ख्रिस्ताच्या ठाई विश्रांती दे. किती सुंदर ही वाक्यरचना आहे. माझ्यावर उपकार कर, संत पौल म्हणतात, अनेसिमला तू माफ कर, त्याचं काय देणं असेल तर ते माझ्या खाती मांड, मी देईन, परंतु ख्रिस्तामध्ये ख्रिस्ताच्या ठाई मला विश्रांती दे, तू विश्रांती दे. फिल्मोना, जर तू त्याला त्रास दिला किंवा शिक्षा दिलीस, म्हणजे असा त्याचा अर्थ आहे, तर मला ख्रिस्ताच्या ठाई मला त्रास होईल, अशांती वाटेल, मला दुःख होईल, मला कष्ट होईल, माझं अंतःकरण कळवळेल, असं संत पौलांना म्हणायचं आहे. आणि म्हणून ते काय म्हणतात की माझ्यावर एवढे उपकार कर, माझ्या जीवाला ख्रिस्ताच्या ठाई विश्रांती दे. देवाची स्तुती असो. आणखी ते काय लिहितात 12व्या वचनामध्ये,
त्याला म्हणजे खुद्द माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे पाठवले आहे. म्हणजे अनेसिम म्हणजे माझा खुद्द प्राणच आहे असं तू समज फिल्मोना. तसंच 17व्या वचनामध्ये ते असं म्हणतात की तो मीच आहे असे समजून त्याचा स्वीकार कर. म्हणजे किती त्या अनेसिमची काळजी संत पौल घेत आहेत. कितीतरी चांगुलपणा या एका गुलामाबद्दल संत पौल घेत आहेत, ते पण ते स्वतः बंदिवान असताना. तो मीच आहे असं समजून तू त्याचा स्वीकार कर. त्याला म्हणजे माझ्या खुद्द प्राणालाच मी तुझ्याकडे पाठवत आहे. आणि 21व्या वचनामध्ये ते विश्वास दाखवतात फिल्मोनावर की मी जे सांगतो त्यापेक्षा तू अधिक करशील, या भरवशाने मी तुला हे पत्र लिहिले आहे. किती छान. मी जे सांगतो त्यापेक्षाही तू अधिक काहीतरी चांगलं करशील त्या अनेसिमसाठी. आणि तो अनेसिम हा केवळ आता एक गुलाम नाही, तर तो ख्रिस्तामध्ये असल्यामुळे तुझा तो भाऊ आहे. त्याचा भाऊ, बंधू या नात्याने तू त्याचा स्वीकार कर. देवाची स्तुती असो. म्हणजे कितीतरी काळजी, कळवळा, कळकळ, चांगुलपणा या संत पौलानी या अनेसिम या गुलामाबद्दल दाखवलेली आहे. आणि ते पण संत पौल स्वतः रोममध्ये बंदिवान असताना. देवाची स्तुती असो. असं चांगुलपणा आपण दाखवूया. आपल्या आसपासच्या किंवा आपल्या सानिध्यात असलेल्या गरजू लोकांना आपण हा चांगुलपणा दाखवूया. चांगुलपणा हे पवित्र आत्म्याचं फळ आपल्यामध्ये असायला पाहिजे. आता फिल्मोन हा कुठं आहे? फिल्मोन हा अधिकारी, रोमन अधिकारी कुठं आहे आणि हा कुठून आलेला आहे? अनेसिम कुठून पळून आलेला आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. कलस्सेकरास पत्र 4था अध्याय 1ल्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे 4:1 मध्ये, धन्यांनो तुम्हाला स्वर्गात धनी आहे हे लक्षात ठेवून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा. धन्यांनो तुम्हाला स्वर्गात धनी आहे आणि त्याला हिशोब द्यायचा आहे. हे लक्षात ठेवून तुम्ही काय करा? आपल्या दासाबरोबर न्यायाने आणि समतेने वागा. देवाची स्तुती असो. असं कलस्सेकरास पत्र 4था अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये संत पौलाने लिहिलेलं आहे. आणि हा अनेसिम कलस्सेमधून आलेला आहे आणि कलस्सेमध्ये हा रोमन अधिकारी फिल्मोन आहे. हे आपल्याला 4था अध्याय 7व्या आणि 9व्या वचनामध्ये पाहायला मिळतं. प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास, हा माझ्याविषयी सर्व गोष्टी तुम्हाला कळविल. म्हणजे तुखिक या संत पौलाच्या सेवकाला सुद्धा संत पौलांनी कलस्से या ठिकाणी पाठवलेलं आहे. कलस्से 4था अध्याय आणि 7व्या वचनामध्ये आपण असं पाहतो की तुखिकला पण त्यांनी पाठवलेलं आहे. आणि 9व्या वचनामध्ये असं लिहिलंय की त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम जो तुमच्यातलाच आहे त्यालाही पाठवले आहे. म्हणजे अनेसिम जो पळून आलेला आहे तो कुठून पळून आलेला आहे? कलस्सेमधून पळून आलेला आहे. देवाची स्तुती असो. आणि कलस्सेमधून तो पळून आलेला आहे. म्हणजे हा फिल्मोन हा कुठला रोमन अधिकारी आहे? तर कलस्सेमधला रोमन अधिकारी आहे. आणि कलस्से ही जी मंडळी आहे त्या मंडळीला संत पौलांनी एक पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्राच्या 4थ्या अध्यायावरून आपल्याला कळतं की अनेसिम जो तुमच्यातलाच आहे, 9वं वचन 4था अध्याय कलस्सेकरास पत्र, अनेसिम जो तुमच्यातलाच आहे त्यालाही पाठवला आहे. म्हणजे अनेसिमला त्यांनी कलस्सेला पाठवलेलं आहे. त्याच्याबरोबर त्यांनी त्यांचा विश्वासू सेवक तुखिक याला त्याच्या सोबत पाठवलेला आहे, तो घाबरू नये म्हणून. आणि फिल्मोनाला एक सेपरेट स्वतंत्र पत्र दिलेलं आहे. आणि या पत्रामध्ये सुद्धा 4था अध्यायामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की धन्यांनो तुम्हाला स्वर्गात धनी आहे याची आठवण ठेवा आणि तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा. देवाची स्तुती असो. फार मोठं कार्य हे संत पौलांनी केलं. अन्यथा या अनेसिमचा नाश झाला असता. पहा, तो विश्वासामध्ये नुकताच आलेला आहे. आणि जर तो विश्वासामधून फिरला असता, ख्रिस्ताला त्यांनी सोडलं असतं, प्रीती त्याला मिळाली नसती, तर त्याच्या आत्म्याचा नाश झाला असता. म्हणून ही साधी गोष्ट आहे की आपण काय करायचं आहे? चांगुलपणा दाखवायचा आहे की जेणेकरून कोणतरी कुठंतरी आपलं चांगलं कृत्य बघून प्रभू श्री ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये येईल.
आणि स्वर्गीय पित्याचं गौरव करेल. जो दारिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो आणि त्याच्या सत्कृत्याची फेड परमेश्वर स्वतः करेल, असं आपल्याला नीतिसूत्रेमध्ये पाहायला मिळतं. नीतिसूत्रेचा 19वा अध्याय आणि 17वा वचन आहे ते. देवाची स्तुती असो. असा चांगुलपणा आपण दाखवायचा आहे. प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो, तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू दे की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गीय पित्याचे गौरव करावे. आणि म्हणून संत पौलांनी ते स्वतः बंदिवान असताना त्यांना जे शक्य आहे ती गोष्ट केली. फक्त एक पत्र लिहिलं फिलमोनाला की जेणेकरून तो अनेसिमला क्षमा करेल आणि तो अनेसिम पुन्हा कामावर रुजू होईल आणि तो विश्वासामध्ये वाढेल, कारण त्याला संत पौलांनी प्रभू श्री ख्रिस्ताची प्रीती दिली आणि दाखवली. ही प्रीती आपण अशा गरजू लोकांना जर दिली, दाखवली, तर त्यांना ख्रिस्त त्यामधून दिसतो आणि खरोखर ते ख्रिस्ताकडे वळतात. देवाची स्तुती असो. आणखी एक उदाहरण आपण घेऊया, ते आहे पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांचा जन्म 1858 मध्ये झाला आणि 64व्या वर्षी त्या मरण पावल्या. 1858 ते 1922 असा त्यांचा जीवनकाल होता. त्या ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मल्या, ब्राह्मण कुटुंबामध्ये. आणि त्या लहान असताना त्यांची आई वारली. ते थोड्याशा 14-15 वर्षाचं झाल्यानंतर त्यांचे वडील पण वारले. परंतु वडील हे संस्कृत पंडित असल्यामुळे किंवा संस्कृतचा चांगला अभ्यास असल्यामुळे त्यांच्याकडून संस्कृत पुष्कळ पंडिता रमाबाई शिकून घेतल्या. आणि वडील वारल्यानंतर त्यांनी मग जवळजवळ 3 ते 4 वर्ष 2000 किलोमीटर पायी प्रवास केला त्यांच्या भावाबरोबर, अगदी लहान 15-16 वर्षात असतानाच. आणि त्यांनी देव शोधायचा प्रयत्न केला की मला कुठेतरी परमेश्वर भेटेल, कुठेतरी परमेश्वराचं दर्शन होईल, कुठेतरी काहीतरी देवाचा शब्द ऐकायला मिळेल. पुष्कळ सगळ्या भारतभर त्या फिरल्या, परंतु त्यांना कुठेही परमेश्वराचं दर्शन झालं नाही किंवा कुठेही कुठल्याही देवाचा शब्द ऐकायला आला नाही. आणि मग त्या कलकत्ता इथे आल्या आणि कलकत्ता इथं आल्यानंतर त्यांनी कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांची प्रतिभा, त्यांची विद्वत्ता बघून कलकत्ता युनिव्हर्सिटीने संस्कृतमध्ये फार त्यांचा अभ्यास गाढ होता. कलकत्ता युनिव्हर्सिटीने त्यांना पंडिता ही पदवी दिली, पंडिता. आणि भारतामधली महिलांमध्ये पंडिता ही पदवी घेतलेली पहिली स्त्री म्हणजे पंडिता रमाबाई. देवाची स्तुती असो. त्या ब्राह्मण होत्या. आणि मग त्या भाषण देऊ लागल्या. भाषांवर प्रभुत्व त्यांचं होतं आणि त्यांचं भाषण ऐकायला पुष्कळ लोक जमू लागले. आणि लोकांना इतकी त्यांची भाषणं आवडू लागली की लोक उठून टाळ्या वाजवत असत. स्टँडिंग ओव्हेशन, उठून ते टाळ्या वाजवत असत, इतकी त्यांची भाषणं गाजली. आणि मग व्हिक्टोरिया राणीने त्यांना भेटायला बोलवलं. व्हिक्टोरिया राणींनी त्यांना भेटायला बोलवलं. त्यांना भेटल्यानंतर व्हिक्टोरिया राणींनी त्यांना सांगितलं की पुढच्या शिक्षणासाठी जायचं आहे का तुला इंग्लंडला? तर त्या म्हणल्या जाईन. आणि मग व्हिक्टोरिया राणीने इंग्लंडला त्यांच्या पुढच्या शिक्षणाची सोय केली आणि त्या इंग्लंडला गेल्या. इंग्लंडला गेल्या आणि तिथे शिकत असताना त्या एका आश्रमामध्ये गेल्या. त्या आश्रमामध्ये अगदी अपंग अशी काही मुलं होती, निराधार मुलं होती आणि काही आंधळ्या स्त्रिया वगैरे होत्या. निराधार होते ते लोक सगळे. आणि त्यांची सेवा करणारे काही लोक त्या आश्रमामध्ये होते. ते ह्या जेव्हा गेल्या तेव्हा काही अपंग मुलं, निराधार मुलं वगैरे जे होते त्यांना त्या भेटल्या आणि त्या त्यांच्याशी बोलल्या. त्या बोलताना त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना दिसला आणि त्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ते हास्य बघून पंडिता रमाबाई म्हणल्या की इथे यांना आनंद देण्यामध्ये मला परमेश्वर भेटला, मला परमेश्वर दिसला. आणि मग त्यांनी त्या आश्रमामध्ये बायबल घेतलं, वाचलं. संत मत्ताईने लिहिलेला
शुभवर्तमानामध्ये 25वा अध्याय त्यांनी वाचला की मी जेव्हा भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला अन्न दिलं, मी जेव्हा तान्हेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यायला पाणी दिलं, मी जेव्हा निराधार होतो तेव्हा तुम्ही मला घरात घेतलं, मी जेव्हा बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही मला भेटायला आला. प्रभूजी आम्ही केव्हा तुम्हाला भुकेलं पाहिलं, केव्हा तुम्हाला तान्हेला पाहिलं, केव्हा आम्ही तुला पाणी दिलं, केव्हा आम्ही तुला अन्न दिलं. ज्यापैकी यातील कनिष्ठ बंधूपैकी एकाला केलं त्या अर्थी ते मला केलं असं प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो. आणि अशांना उजवीकडे प्रभू श्री ख्रिस्त ठेवतो आणि स्वर्गीय राज्य अशा सर्व लोकांना प्रभू श्री ख्रिस्त देतो. हे त्यांना कळालं, तेव्हा त्यांना आनंद झाला आणि त्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताला स्वीकारलं, त्यांचं तारण झालं आणि त्यांनी वयाच्या 25व्या वर्षी इंग्लंडमध्ये एका अँग्लिकन चर्चमध्ये बाप्तिस्मा घेतला, वयाच्या 25व्या वर्षी. तिथून त्या अमेरिकेला गेल्या. ख्रिस्ताचा अभ्यास, बायबलचा अभ्यास त्यांचा चालू होता. अमेरिकेला गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जे बर्डन होतं ते त्यांनी तिथे लोकांच्या भेटीगाठी घेत असताना बोलून दाखवलं की मला भारतामध्ये जाऊन असं काही आश्रम खोलायचा आहे. तिथं फार निराधार मुलं आहेत, अपंग मुलं आहेत, निराधार स्त्रिया आहेत, विधवा स्त्रिया आहेत, लहानपणीच नवरा मरतो आणि बालविवाह पद्धती वगैरे असल्यामुळं खूप स्त्रियांचे हाल होतात, त्यांना कोणी बघत नाही आणि मग अशा स्त्रियांना मी आधार देणार आहे असं जेव्हा त्यांनी अमेरिकेत लोकांना सांगितलं तेव्हा अमेरिकेतल्या लोकांनी त्यांना भरभरून मदत केली. त्यावेळेला त्यांच्याकडे $30,000 जमा झाले, $30,000. आणि मग त्या भारतामध्ये आल्या आणि वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी केडगाव या ठिकाणी, पुण्याच्या जवळ दौंडच्या मार्गावर केडगाव या ठिकाणी त्यांनी 100 एकर जागा खरेदी केली, 100 एकर जागा. आणि त्या जागेवर त्यांनी भव्य आश्रम बांधला. विहीर खोदत असताना त्या रात्रभर गुडघे टेकून प्रार्थना करत बसल्या आणि विहिरीला पाणी लागलं. ते आजही आहे, 2020 मध्ये आजही त्या विहिरीला पाणी आहे. त्या भागामध्ये फार पाऊस पडत नाही, तरीही 12 महिने 24 तास पाण्याने भरलेली ती विहीर आहे. देवाची कृपा आहे. आणि त्या आश्रमामध्ये त्यांनी पुष्कळ लहान मुलांना, निराधार अनाथ मुलांना सांभाळलं, अपंग मुलांना सांभाळलं, आंधळ्या स्त्रियांना, विधवा स्त्रियांना सांभाळलं. आणि कुठलीही स्त्री जिला गरज आहे, जी निराधार आहे, ती त्या आश्रमामध्ये जाऊन राहू शकते. कुठलीही स्त्री, कुठलंही लहान मूल जे निराधार आहे, जे अनाथ आहे, त्याचा ते सांभाळ करतात, चांगला सांभाळतात. तिथं विणकाम आहे, तिथं सुतारकाम आहे, तिथं शिलाई काम आहे, तिथं शेतीचं काम आहे, तिथं शाळा आहे आणि तिथं जवळजवळ 3,000 ते 4,000 लोक बसतील इतकं मोठं चर्च आहे. हे सर्व पंडित रमाबाईंनी केडगाव या ठिकाणी उभं केलं. देवाची स्तुती असो. आजही ते चालू आहे. परमेश्वर चालवतो, कुठल्याही परदेशाची मदत नाही, परमेश्वर चालवतो. देवाची स्तुती असो. जवळजवळ 1,500 ते 2,000 अनाथ अशा स्त्रिया आणि लहान मुलं त्या ठिकाणी आजही आहेत आणि आजही त्यांचा सांभाळ परमेश्वर करतो. सर्व परिस्थितीमध्ये त्यांना अन्नधान्य, कपडे सर्व काही पुरवणारा परमेश्वर आहे. देवाची स्तुती असो. तो आश्रम त्यांनी जो चालू केला तो आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि आजही तो चालू आहे. देवाची स्तुती असो. पुण्यावरून दौंडला रेल्वे मार्गाने जात असताना केडगाव हे ठिकाण आहे आणि तिथं हा आश्रम आहे. म्हणून चांगुलपणा हा आपल्यामध्ये असला पाहिजे. पवित्र आत्म्याचं ते फळ आहे. आपण कुणावर तरी उपकार करूया, कुणाचं तरी चांगलं करूया, कुणाचं तरी चांगलं करून देण्याचा प्रयत्न करूया. ते फळ आपल्यामध्ये पवित्र आत्म्याचं असावं. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देव बाप्पा, तुझ्या पवित्र आत्म्याचं फळ चांगुलपणा हे तू आम्हाला दे. आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त मागतो नाही बाप्पा. आमेन. आपण आपली अर्पणे आदराने व सद्भावाने प्रभूला सादर करूया. यावेळेला गीत क्रमांक 506 पहिलं कडवं. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे तूची दिलेसी, सकल तुझे
तन मन धन प्रभु तव चरणी. सरसमर देवप्पा या दानावर तो आशीर्वाद पाठव. गोरगरीब अनाथ विधवा पोरके यांच्यासाठी देवराज्याच्या वाढीसाठी या दानाचा उपयोग होते. प्रभू नाथ मागतो नाही बापा आमेन. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या न्यासून सोडले आहे तशीच तो आमच्या नामात सोड, आणि आम्हाला परीक्षित नकोस तर आम्हाला वाटप सोडू, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काल तुझीच आहे. आमेन. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ जो परमेश्वर याची दया, आमचा तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आणि मजबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्म्याला त्रैक्याला त्या अनंत मान. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो. आमेन.